तर नाशिकमध्ये आजपासून 3 दिवस सारस्वतांचा मेळा जमणार आहे। विश्व मराठी संमेलनाचं आज उद्घाटन होणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल। ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, श्रीनिवास कुलकर्णींचा सन्मान यावेळी होणार आहे। मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा जागतिक पातळीवर प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नाशिक इथं आयोजित 4थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं आज उद्घाटन होणार आहे। या कार्यक्रमाची आता सुरुवात झालेली आहे। आणि याच निमित्तानं आपण थेट जाऊया नाशिकमध्ये आणि काय नेमके आज नाशिकमध्ये या संदर्भातल्या सगळ्या घडामोडी घडतात जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर जोडले गेलेत। योगेश, आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि आज खूप महत्त्वाचे मोठे कार्यक्रम नाशिकमध्ये होऊ घातलेत। आपल्या मागे बऱ्याच हालचाली दिसतात, काय काय नेमक्या सध्या नाशिकमधून या संदर्भातल्या संमेलन स्थळावरून घडामोडी आहेत? आपण महाराजांच्या घरी आहोत, म्हणजे जे त्यांचं स्मारक सध्याचं आहे ते त्यांचं घर आहे आणि या घराच्या इथून आता महाराजांची दिंडी जी आहे ती या ठिकाणी निघते आहे। पालखीला आता सुरुवात होते आहे। महापौर आणि उपमहापौर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी ही दिंडी आता जी पालखी आहे ती पालखी हातात घेतलेली आहे आणि दिंडीला सुरुवात होणार आहे। आपण बघू शकतो जी तयारी आहे ती तयारी या ठिकाणी झालेली आहे। वादक जे काय आहे, नाशिकचा ढोल जो सुप्रसिद्ध आहे तो या ठिकाणी आलेला आहे आणि वाजत गाजत ही दिंडी आता नाशिकच्या जो काही विश्व साहित्य संमेलनाची जी काही जागा आहे हे सगळं मराठीचं मंथन होणार आहे, त्या ठिकाणी ही सगळी रॅली या ठिकाणी जाणार आहे। आपण बघू शकतो सर्व जे काही पदाधिकारी आहेत ते कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ती आता सुरुवात होते आहे। पालखीला नुकतीच आपण बघू शकतो की ही सर्व पदाधिकाऱ्यांनी ही पालखी हातात घेतलेली आहे आणि लवकरच या दिंडीला सुरुवात होईल। एकूण जर आपण बघितलं, संमेलनाध्यक्ष पण या ठिकाणी आहेत, नाशिकच्या महापौर, उपमहापौर आणि त्याचबरोबर साहित्यिक, कलाकार सर्वजण यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या दिंडीला आता सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो की पालखी घेऊन स्मारकाच्या बाहेर हे सर्वजण बाहेर येत आहेत आणि मराठी ग्रंथांचा जागर, मराठीचा जागर, त्याचबरोबर ज्या काही बोली भाषा आहेत त्यांचा जागर हा या ठिकाणी घडणारे जवळजवळ 4 दिवस हे संपूर्ण कार्यक्रम आपल्याला नाशिकमध्ये या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे। अगदी हा सगळा उत्साह आणि हे सगळं वातावरण आपण झी24 तासच्या प्रेक्षकांपर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहणार आहोत। आज मराठी विश्व साहित्य संमेलन नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा येतात आणि तत्पूर्वी ही निघालेली पालखी आपण पाहतोय। मराठी भाषेचा जागर आज अशा दिवसभर सुरू राहणारे नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर नाशिकमधून जोडले गेले, त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा काय नेमका आढावा आहे, कसं सगळं वातावरण आहे आपल्यापर्यंत पोहोचवतात। वेळोवेळी आपण योगेशकडून या संदर्भातली सगळी माहिती जाणून घेत राहणार आहोत आणि नाशिकमधलं हे सगळं उत्सवपूर्ण वातावरण आपण अनुभवत राहणार आहोत। वेळोवेळी याची माहिती आपण जाणून घेत राहू।